सेवा जोहार, जय सेवा, नमस्कार. मी विलास भोगारे, ग्राम मगरडो, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया. मी बिरसा ब्रिगेड भारतमध्ये सध्या कार्यरत आहे. म्हणजेच सध्या कार्यरत काय, दॅट इज दॅट सध्या कार्यरत आहे याचा अर्थ असा की पूर्वीपासून आदिवासी बचाव आंदोलन, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आदिवासी विद्यार्थी संघ, विविध आदिवासींच्या संघटनांमध्ये काम करत करत आपण आलेला आहे. त्याच्यामध्ये एक मैलाचा दगड म्हणजे बिरसा ब्रिगेड, ज्याच्यामध्ये येऊन बाकीच्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्यांना सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या देशामध्ये जे परिस्थिती आहे, विशेषतः आदिवासींच्या संदर्भानं पाहायला गेल्यास आदिवासींची सध्या जी विपरीत परिस्थिती आहे, एकीकडे आपण जेव्हा पाहतो की संपूर्ण भारताला चालवण्याकरिता जो संविधान आहे, ज्या संविधानाने, संविधानिक व्यवस्थेने देश चालतो, म्हणजे या देशातील लोकांकरिता संविधान आहे, परंतु त्या संविधानाची अंमलबजावणी देशातील लोकांकरिता न होता संविधानाची अंमलबजावणी इथल्या शासन व्यवस्थेकरिता होत आहे. अर्थातच ज्यांच्याकरिता संविधान लागू व्हायला पाहिजे किंवा ज्यांची व्यवस्था संविधानाने संचालित व्हायला पाहिजे, ती व्यवस्था संविधानाने संचालित होत नसून इथली शासन व्यवस्था संविधानाने संचालित होत आहे. म्हणजे त्या संविधानाचा फायदा जनतेकरिता कमी आणि शासनाकरिता जास्त, अशी इथली परिस्थिती आहे. उदाहरणार्थ आपण पाहायला गेलो तर भारतीय संविधानामध्ये देश जेव्हा चालतो संविधानाने चालतो. भारतीय संविधानामध्ये जी कलम 275 आहे, भारतीय संविधानाची कलम आर्टिकल 275 जिला म्हणतो, भारतीय संविधानाची कलम 275 जी आदिवासींच्या बजेट संदर्भानं बनलेली कलम. आता आम्ही आमच्या गावांकडे पाहतो 275 म्हणजे काय, तर 275 आदिवासींच्या 10% लोकांना माहित नाही, परंतु देशातले जेवढे काही ठेकेदार आहेत आदिवासी भागांमध्ये काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना 275 समजते, तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना 275 समजते, इथल्या एटीसींना 275 समजते, इथल्या टीसींना 275 समजते. परंतु 275 कलम ज्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी, ज्या लोकांच्या हितासाठी, ज्या लोकांच्या सार्वजनिक विकासासाठी, ज्या लोकांच्या शैक्षणिक विकासासाठी बनलेली आहे, त्या आदिवासींच्या 10% लोकांना 275 कलम समजत नाही. आणि तीच 275 कलम ह्या एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा माझा हा एक लहानसा प्रयत्न. बंधूंनो, या देशामध्ये जेवढे काही लोक राहतात, या देशामध्ये जेवढे काही लोक राहतात त्या लोकांच्या तुलनेमध्ये आदिवासींची लोकसंख्या भारतामध्ये 8.6% 2011च्या जनगणनेनुसार. बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये आदिवासींची जनसंख्या ही 8.6% आहे. म्हणजे भारताचा जेवढा काही बजेट बनेल त्या बजेट पैकी 8.6% निधी स्वतंत्र आदिवासीसाठी राखून ठेवणे, ही तरतूद 275 मध्ये आहे. एवढंच नाही, राखून ठेवणेच नाही, तर भारताचा तुम्हाला जेवढा काही बजेट बनवायचा आहे तो बजेट बनवा तुम्ही, पण तो बजेट बनवण्याच्या पूर्वी विविध विभागांतर्गत तुमचा शैक्षणिक विभाग झाला, तुमचा ऊर्जा विभाग झाला, तुमचा बांधकाम विभाग झाला, जेवढे काही तुमचे डिपार्टमेंट आहेत सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला जेवढा काही पैसा वाटायचा आहे किंवा त्यांच्या संदर्भाने जेवढा पैसा तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही देऊ शकता. पण हा द्यायच्या पूर्वी इथले जे आदिवासी लोक आहेत, जे 8.6% आदिवासी लोक आहेत, त्यांच्याकरिता त्या निधीपैकी 8.6%च्या तुलनेत तेवढा अमाऊंट तुम्हाला पहिल्यांदा काढून ठेवणे, पहिल्यांदा तुम्हाला तेवढा अमाऊंट देशाच्या बजेटमधून काढून ठेवणे स्वतंत्र आदिवासींसाठी, आणि त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या अंतर्गत जेवढे काही तुमचे डिपार्टमेंट आहे सगळ्या विभागाला तुम्हाला बजेट वाटणार. परंतु देशामध्ये होतं कसं आहे, काढून तर ठेवता तुम्ही, नावापुरती काढून ठेवते इथली व्यवस्था. काढून ठेवल्याच्या नंतर जेव्हा त्याला खर्च करायची बाजू येते त्यावेळेला आदिवासीचा फंड म्हणजे पार्टी फंडवाली कहाणी. अरे बाबा, एवढ्या दिवसापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तुम्ही आदिवासीचा बजेट काढून ठेवत आहात, मग तो बजेट जाते कुठे? 8.6% आदिवासी आहेत ना देशामध्ये, 15,000 करोडच्या वरती तुमचे बजेट बनतात आणि ते बजेट जाते कुठं? म्हणजे तो बजेट मग, आणि पुष्कळशा ठिकाणी अरे जो बजेट स्वतंत्र आदिवासीसाठी काढून ठेवले जाते त्याला वरती करतं राजा. म्हणजे
जो बजेट आदिवासींच्या पोरांच्या शिक्षणासाठी, आदिवासींच्या पोरांच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी, आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी, आदिवासी लोक नागरी प्रवाहात यावं याकरिता तो बजेट तुम्ही काढून ठेवता आणि त्या बजेटला कुठं खर्च करून राहिले? त्याला तुम्ही खर्च करायची सोडा, तुम्ही वळती करून राहिले. म्हणजे सर्रास तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात. ज्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 275वी कलम तयार केली या देशामध्ये, मानवतावादी विचारातून आदिवासींचा उद्धार व्हावं या अनुषंगाने ती 275 कलम तयार केली. त्याचा विपर्यास, सर्रासपणे विपर्यास होत आहे. आणि हे सगळं होत असताना आमचे 47 मेंबर ऑफ पार्लमेंट, संपूर्ण देशामध्ये 47च्या जवळपास मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. 450च्या जवळपास 500च्या जवळपास आमचे आमदार आहेत संपूर्ण भारतामध्ये. आणि तो सेक्शन फक्त महाराष्ट्रात लागू आहे किंवा एखाद्या तेलंगणात लागू आहे, एमपीत लागू आहे असं नाही ना. संपूर्ण भारतातल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, संपूर्ण केंद्राअंतर्गत संचलित होणाऱ्या व्यवस्थेमध्ये तो 275 कलम लागू आहे. आणि ती 275 केंद्राची कलम लागू असताना संपूर्ण राज्यांना ही बाब लागू आहे 275. परंतु कोणत्याही राज्यांमध्ये या कलमाच्या संदर्भाने, मी पूर्वीच म्हटलं की जवळपास 450 ते 500 आमदार आमचे आहेत आदिवासींचे. हे आमदार लोक त्या ठिकाणी आवाज उचलत नाही. आणि काही आमदार लोक आवाज उचलतात पण त्यांना जनतेचा प्रतिसाद देत नाही. याच्याकरिता आम्हा सर्व समाज बांधवांनी काय आहे 275वी कलम, अर्थसंकल्पीय कलम जी आहे आदिवासीच्या संदर्भानं, भारतीय संविधानातील अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं, आदिवासीच्या आर्थिक व्यवस्थेच्या अनुषंगानं जी 275वी कलम आहे, ज्या कलमामध्ये म्हटल्या जाते देशातली ज्या बी व्यवस्थेला तुम्हाला जेवढा पैसा खर्च करायचा तुम्ही करा, पण ते सगळं करत असताना आदिवासींचा, त्यांच्या हक्काच्या, त्यांच्या टक्केवारीच्या तुलनेत तेवढा रक्कम, तेवढा अनुमान, तेवढा पैसा तुम्हाला काढून ठेवणे आहे आणि त्या पैशातून आदिवासींचा तुम्हाला विकास करणे. ते का बरं आहे? कारण 2011च्या 5 जानेवारी 2011 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेल्या आदिवासीच्या देशाच्या मूळ मालक आहेत ह्या संकल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे सुद्धा विचार होते. आदिवासीच्या देशाचे मूळ मालक आहेत आणि त्यांना आधार आहे. आता पेसा वनाधिकार आल्याच्या नंतर बाकी लोक म्हणतात की यांना कसा पेसा, यांना कसा वनाधिकार. राजे हो, एसपीटी ऍक्ट वाचा तुम्ही, सीएनटी ऍक्ट वाचा तुम्ही, लँड एक्विजिशन ऍक्ट वाचा. आणि हे ऍक्ट का बरं आले? मग या ऍक्टच्या भारतीय संविधान बनण्यापूर्वी, संविधानपूर्व जो डिबेट होता त्याच्यावर चर्चा का बरं झाली? कारण त्याच्यापूर्वी आपण जेव्हा संविधानातल्या आपल्या बाजू पाहतो, 5वी अनुसूची किंवा पेसा कानून पाहतो, हे सगळं पाहत असताना आपल्याला संविधानाकडे जावं लागते. संविधानाकडे जातो तेव्हा आपल्याला दिसलं नाही तर संविधान बनण्यापूर्वीच्या डिबेट, संविधानपूर्व डिबेटमध्ये पाहावं लागतं. संविधानपूर्व डिबेट मध्ये का बरं आला याचा अर्थ पाहतो तेव्हा सीएनटी, एसपीटी, जे तुमच्या लँड एक्विजिशन ऍक्ट आहेत 1773-72 पासून जेवढे काही तुमचे हे आहेत गणित, त्यांच्याकडे पाहावं लागतं. आणि ते पाहिल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला लाईन दिसून जाते. हे आंदोलन कशाचे होते? एसपीटी ऍक्ट कशा संदर्भात आला? जमिनीच्या संदर्भात आला. जिसकी जमीन उसका देश, ज्याची जमीन त्याचा देश. एसपीटी ऍक्ट तोच सांगतो, सीएनटी ऍक्ट तोच सांगतो. लँड एक्विजिशन ऍक्ट मध्ये सुद्धा त्या तरतुदी आहेत. आणि आदिवासींचे जे महामानव एवढे काही जे आंदोलन, भारतीय स्वातंत्र्याचा जेव्हा आपण विचार करतो, भारतामध्ये 70 ते 75% जे आंदोलन आदिवासींनी लढलेले आहेत, पुरावे आहेत त्याचे. परंतु राज्य निर्मिती होत असताना सुद्धा आमच्या बॉर्डरवर क्रॅक केल्यामुळे आमच्या एकमेकांसोबत ताळमेळ जुळत नाही. तो तिकडं पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, झारखंड तिकडे वेगळाच जातो. सेंट्रल इंडियाच्या पॅच मध्ये छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश हा जो बेल्ट आहे, चिंपोचा जो आहे तिकडचा जो नॉर्थ ईस्ट 7 सिस्टरचा पार्ट आहे, हे सगळ्या ठिकाणी आदिवासींनी आंदोलन केले. का बरं गेले? फालतूच आंदोलन नाही करत होते ना. हे जेवढे काही आंदोलन होते हे जल, जमीन आणि जंगलाचे आंदोलन होते. त्या आधारावर हा देश आदिवासींचा आहे. जिसकी जमीन उसका देश माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे. आणि याच आधारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी 275 कलम अंतर्गत जो बजेटचा प्रावधान आहे, आदिवासींचा बजेट स्वतंत्र राखून ठेवायचा. म्हणजे घरचा जो बेस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एखाद्या घरामध्ये जे काही खर्च लागतात, जनरल खर्च वेगळा पार्ट आणि स्थिर खर्च जो असतो तो वेगळा पार्ट. तर आदिवासींसाठी जो बजेट आहे इथला स्थिर बजेट आहे, त्याला कधीही कोणी संपवू शकत नाही आणि सोडू शकत नाही. आज थोडीशी प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये, आमचे नेते म्हणा किंवा आमचे समाज बांधव म्हणा तेवढे जागरूक नाहीत, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. पण त्या बेसलाईन एवढ्या परफेक्ट आहेत
आज नाही उद्या आमचा समाज समजेल आणि त्या 275 कलमेला ठेकेदारांपुरता मर्यादित न करता आदिवासींच्या उत्थानासाठी कशा प्रकारे त्याचा उपयोग करता येईल या दिशेने निश्चितप्रमाणे आमचा समाज जाईल अशी आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमानं अपेक्षा करतो. सेवा जोहार, जय बिरसा, जय भारत.